तर आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाल्यानंतर बाळासाहेबांची जयंती होते। शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ही जयंती साजरी करण्यात येणार आहे। दादर येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला फुलांची आरास करण्यात आलेली आहे। काही शिवसैनिक सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी इथे आलेत। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक कानाकोपऱ्यातून मुंबईतील शिवाजी पार्क या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर आज राज्यभरात वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत हे शिवसेनेकडून घेतले जाणार आहेत। शिवसेनेमध्ये दोन गट पडलेले आहेत आणि त्यानंतर अनेक शिवसैनिक जे आहेत ते आता शिवाजी पार्क या दिशेने येऊ लागलेले आहेत। आपण या शिवसैनिकांशी बोलणार आहोत। नेमकं तुम्ही कुठून आलेला आहात? दरवर्षी या ठिकाणी येता का? आलोय आणि अगदी मी सकाळी नाही येत, मी रात्रीच येतो। अगदी अनेक वर्षापासून, आज 54 वय आहे माझं, पण रात्री अगदी मी येतो आणि इथे हजेरी असते। शिवसैनिक सकाळी येत असतात पण मी रात्रीच येतो। ती बांधिलकी आहे माझी। पूर्ण सगळा महाराष्ट्रातला शिवसैनिक एकही हल्लेला नाही। सगळं जे शिवसेनेचा जनाधार आहे, उद्धव साहेबांचं कोरोनामधलं काम बघून कुठं त्यात भर पडलेली आहे। त्यामुळे ह्या फुटीला काय आम्ही भीक घालत नाही। आणि हे जे भाजप आणि मिंदे सरकार आहे ही निवडणुका घेत नाही। निवडणुका ह्यांना घेऊन दाखवूयात, निवडणूक जनता ह्यांची जागा दाखवणार आहे। ज्या ठिकाणी शिवाजी पार्क या ठिकाणी जे शिवसैनिक येत आहेत ते मात्र शिंदे यांच्यावरती टीका करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ मुकेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।